पैसा काय आहे हा? एक व्यसन, एक अशी भाषा जी श्रीमंतांपासून गरिबांपर्यंत प्रत्येकाला कळते. पण विचार करा, एका साध्या कागदाच्या तुकड्यात एवढी ताकद येते तरी कुठून? चला आज हेच रहस्य उलगडूया. ही गोष्ट सुरू होते हजारो वर्षांपूर्वी. तेव्हा होती वस्तू विनिमय पद्धत, म्हणजे वस्तूंच्या बदल्यात वस्तू. आधी वस्तूंची देवाणघेवाण व्हायची, मग धान्य आणि गुरं वापरली गेली, आणि मग आली सोन्या चांदीची नाणी. पण सोनं सोबत बाळगणं म्हणजे धोकाच. मग लोकांनी आपली संपत्ती जपायला सुरक्षित मार्ग शोधायला सुरुवात केली. इथेच सोनारांनी एक युक्ती शोधली. ते सोनं जपून ठेवायचे आणि बदल्यात एक पावती द्यायचे. तीच म्हणजे IOU. ही IOU पावती म्हणजे एक प्रकारचं वचन होतं की तुमचं खरं सोनं आमच्याकडे सुरक्षित आहे. आणि लवकरच लोक सोन्याऐवजी त्याच पावत्यांनी व्यवहार करू लागले. हा होता पहिल्या पेपर करन्सीचा जन्म. पण मग सोनाऱ्यांना एक गोष्ट कळली, सोनं परत न्यायला कुणीच येत नाहीये. मग त्यांनी जास्त पावत्या छापल्या, ज्यांच्या मागे सोनं नव्हतंच. आणि हीच सोनारांची दुकानं बनल्या जगातल्या पहिल्या बँका. शून्यातून पैसा बनवण्याचा हाच तर पाया आहे. आधुनिक बँका फक्त व्याजावर चालत नाहीत, यामागे एक खूप मोठं गणित आहे. समजा तुम्ही बँकेत 1000 रुपये ठेवले. बँक त्यातला फक्त एक छोटासा भाग म्हणजे रिझर्व्स स्वतःकडे ठेवते आणि उरलेले पैसे दुसऱ्याला कर्ज म्हणून देते. इथेच सिस्टममध्ये नवीन पैसा तयार होतो. ते कर्ज पुन्हा खर्च होऊन दुसऱ्या बँकेत जमा होतं आणि हे चक्र अव्याहतपणे सुरूच राहतं. या चक्रामुळे तुमच्या एका 1000 रुपयांच्या ठेवीतून बँक तब्बल 10,000 रुपयांचा आभासी पैसा तयार करते. म्हणजेच जगातला 90% अधिक पैसा खरा नाहीये, तो फक्त स्क्रीनवर दिसणारा एक आकडा आहे. याचा धोका काय? जर फक्त 20-30% लोकांनी एकदम पैसे काढले तर कोणतीही बँक एका रात्रीत बुडू शकते. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. चलन म्हणजे करन्सी आणि पैसा म्हणजे मनी यात खूप मोठा फरक आहे. चलन म्हणजे सरकारचं वचन, पण खरं धन जसं की सोनं याचं स्वतःचं एक मूल्य असतं. ही किचकट व्यवस्था सामान्य माणसाला अडकवण्यासाठीच बनवली आहे. पण यातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. आपलं भविष्य सुरक्षित करायचं असेल तर या कागदी आकड्यांच्या पलीकडे पाहावं लागेल. खरी गुंतवणूक अशा मालमत्तेत करा जी कोणत्याही संकटात तुमची साथ सोडणार नाही, जसं की सोनं. संकटाच्या वेळी गोल्ड बॉन्डचा कागद नाही तर खरं सोनं कामी येतं. हीच खरी सुरक्षा आहे. आता तुमच्या बँक खात्यातल्या आकड्यांकडे बघा आणि स्वतःला विचारा, हा पैसा खरंच तुमचा आहे का?